हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लर्न विथ पूर्वा. आज आपण क्लास 12ची 2.6 मनी या पोएमचं ॲप्रिसिएशन बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत. मागच्याच व्हिडिओमध्ये मी मनी याच कवितेचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल. पण जर बघितला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तो तुम्ही आवर्जून बघा, कारण की त्याची तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये भरपूर मदत होणार आहे. सो चला आता आपण या पोएमचं ॲप्रिसिएशन बघून घेऊयात. पहिला मुद्दा आहे टायटल. तर द टायटल ऑफ द पोएम इज मनी. This is an appropriate title for the poem as it shows the central idea of the poem. यापुढे poem and poet. The poem is written by William H. Davies. He was a Welsh poet and writer. After several years of wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. बघा कविता काय सांगते. एक श्रीमंत माणूस आहे ज्याला गरीब व्हायचंय खरा आयुष्याचा आनंद शोधण्यासाठी. आता आपण या कवितेची थीम बघूया. द पोएट टेल्स अस दॅट when he had money, he had many friends. बघा पोएटकडे जेव्हा पैसे होते तेव्हा त्याला खूप मित्र होते. But indeed they were false, only attracted to money. पण ते सगळे मित्र खोटे होते. खरंच ते फक्त पैशाकडे अट्रॅक्ट झालेले होते. Poet says that poor people's heart is very light. बघा गरीब माणसाचं मन खूप मोठं असतं असं ते सांगतायत. He wants to become poor and to enjoy his life as he is in stress when he is rich. बघा जेव्हा पोएट श्रीमंत असतो तेव्हा त्यांना ना खूप स्ट्रेस येत असतो. आपल्या पैशांची काळजी वाटत असते, म्हणून त्यांना आयुष्याचा खरा आनंद लुटण्यासाठी गरीब व्हायचे असं इथं पोएट सांगत आहेत. पोएट सेज दॅट मनी इज नॉट एव्हरीथिंग. बघा पैसा हे सगळं नाही आहे, पैसा हेच सर्वस्व कधीच नसतं असं पोएट सांगतात. आणि ही पोएम फ्रेंडशिपबद्दल सुद्धा सांगते. इट्स अबाउट फ्रेंडशिप. आता आपण पोएमची पोएटिक स्टाईल बघूया. इन दिस पोएम देर आर 5 स्टॅन्झाज. बघा 5 कडवी आहेत. अँड ईच स्टॅन्झा हॅज 4 लाईन. 5 कडव्यामधल्या प्रत्येक कडव्याला 4 लाईन्स आहेत. सो देर आर टोटल 20 लाईन्स इन द पोएम. टोटल ही 20 ओळींची कविता आहे असं इथं सांगितलंय. बघा याच्या पुढे राईम स्कीम. राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 4 स्टॅन्झाज इज ABCB. बघा हे इम्पॉर्टंट आहे. पहिल्या 4 स्टॅन्झाजची राईम स्कीम आहे ABCB. अँड राईम स्कीम फॉर द लास्ट स्टॅन्झा इज ABAB. बघा पहिले 4 स्टॅन्झा आहेत त्याची ABCB आहे आणि शेवटच्या स्टॅन्झाची ABAB. लक्षात ठेवा, हे तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे. तर यानंतर आपण लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइसेस बघूया. द लँग्वेज यूज्ड इन द पोएम इज व्हेरी इंटरेस्टिंग. इट इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. पोएटिक डिव्हाइसेस दॅट आर यूज्ड इन द पोएम आर. पहिला आहे ॲलिट्रेशन. त्याचं एक्झाम्पल बघूया. बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर्ड. बघा याच्यानंतर रिपिटेशनचं एक्झाम्पल आपण बघूया. वेन आय हॅड मनी मनियो. बघा मनी रिपीट झालेला आहे इथं आपल्याला दिसतंय. याच्या पुढे इन्व्हर्जन. त्याचं एक्झाम्पल बघा. फॉर मनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. आणि नंतर अँटिथेसिस. अबाउट द वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. तर आता या पोएमचे स्पेशल फीचर्स आपण बघणार आहोत. सो इथं काय सांगितलंय. सिमिलर साऊंडिंग वर्ड्स आर यूज्ड इन द पोएम. बघा इम्पॉर्टंट आहे. The poet has maintained the particular rhyming pattern in the first 4 stanzas. बघा इथं पहिल्या 4 स्टॅन्झाचं राईम स्कीम एक आहे आणि अचानक 5व्या कडव्यामध्ये पोएट राईम स्कीम चेंज करतात असं इथं सांगितलेलं आहे. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मेसेज. द मेसेज गिवन फ्रॉम द पोएम इज मनी कॅनॉट गिव्ह यू एक्सटर्नल हॅपीनेस. बघा पैसा आपल्याला आनंद देऊ शकत नाही. इट इज शॉर्ट लिव्ड. पैसा क्षणिक असतो. टू एक्सपिरियन्स ट्रू जॉय अँड हॅपीनेस वन नीड नॉट बी रिच अँड वेल्दी. बघा खरा आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी एखाद्याने श्रीमंतच असावं असं काहीही नाहीये. मनी इज रिअली नॉट एव्हरीथिंग. खरंच पैसा हे सर्वस्व कधीच नसतं.
आणि शेवटचं म्हणजे ओपिनियन. तर इथे सांगितलंय द पोएम इज इन्स्पिरेशनल अँड मोटिवेटिंग. खरंच आहे. इट इज अन आय ओपनिंग पोएम. वन गेट्स टोटली इन्वॉल्व्ड इन द पोएम वाईल रीडिंग इट. आय लव्ह दिस पोएम व्हेरी मच. तर बघा मित्रांनो, आपण किती कमी वेळात मनी या पोएमचं ॲप्रिसिएशन समजून घेतलेलं आहे आणि इथे आपल्या बोर्ड एक्झामच्या 4 मार्कांची तयारी झालेली आहे. मनी याच पोएमप्रमाणे मी आपल्या क्लास 12च्या 8च्या 8 कवितांचं ॲप्रिसिएशन असंच तयार केलं आहे आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. तर जरूर तुम्ही माझ्या सगळ्या कवितांचे एक्सप्लेनेशन्स आणि त्याचे ॲप्रिसिएशन्सचे एक्सप्लेनेशन्स विजिट करा आणि याची तुम्हाला नक्की मदत होईल याची मी तुम्हाला खात्री देते. मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ देखील आवर्जून पहा. जर हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करून तो पोहोचवा. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स. स्टे ट्यून अँड लर्न विथ पूर्वा. बाय बाय.